प्रहलानि शंख मुसला चक्र धनु सायका हस्ताब्दी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावी नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा. फार पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांनी इंद्राच्या हातून त्रिलोकाचे राज्य तर काढून घेतले, सर्व यज्ञभाग देखील घेऊन टाकले होते. तसेच इतर सर्व देवांचे देखील त्यांनी अधिकार आपल्या हातात घेतले होते. तेव्हा सर्व देवगण देवीला शरण गेले आणि त्या अपराजितेचे स्मरण करून त्यांनी तिला प्रार्थना केली, हे जगदंबे, तू आम्हाला वर दिला होतास की आपत्ती काळात विपत्ती काळात जेव्हा मनापासून तुम्ही माझे स्मरण करतात तेव्हा मी तुमच्या सर्व आपदा दूर करेन. असे म्हणून ते विष्णू मायेची स्तुती करू लागले. देवीला विविध नावांनी विविध स्वरूपांनी आणि तिच्या विविध कार्यांनी गौरवून सर्व देवांनी तिच्या समोर शरणागती पत्करून तिला मदतीसाठी विनवणी केली. सर्व सजीवांमधील चेतना तूच आहेस, शांती देखील तूच आहेस, श्रद्धा देखील तूच आहेस, स्वाहा आणि स्वधा देखील तूच आहेस, सर्व इंद्रियांचे अधिष्ठारी तूच आहेस. अशा व्याप्त असलेल्या देवीला आमचा सर्वांचा नमस्कार असो. असे वारंवार विनवून तिला मदतीसाठी ते तयार करू लागले. हे माते, आम्हावर आता संकट आलेले आहे, ते फक्त तू आणि तूच दूर करू शकतेस, असे देव तिला म्हणू लागले. यावर ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवता जेव्हा देवीची स्तुती करत होते त्याच वेळेला पार्वती देवी गंगा नदीवर स्नान करण्यासाठी तेथे आली आणि त्या सुंदर भुवया असलेल्या देवीने सर्व देवतांना विचारले, आपण सर्वजण इथे कुणाची स्तुती करत आहात? यावर पार्वती मातेच्या शरीरातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ आणि निशुंभ यांनी ज्या देवतांना पराभूत केलेले आहे, युद्धामध्ये ते सर्व एकत्र येऊन माझी स्तुती करत आहेत. पार्वतीच्या शरीरापासून अंबिका उत्पन्न झाली आणि सर्व लोकांमध्ये ती कौशिकी नावाने प्रचलित झाली. कौशिकी प्रगट झाल्यानंतर पार्वतीचा रंग काळा झाला आणि ती कालिका देवी नावाने प्रख्यात झाली. त्यानंतर शुंभ निशुंभाचे भृत्य चंडमुंड तिथे आले आणि त्यांनी देवीचे हे मनोहर रूप बघून शुंभाला जाऊन सांगितले, महाराज, एक अत्यंत मनोहर लावण्यवती स्त्री हिमालयात आहे, जी तिच्या कांतीने संपूर्ण पर्वत दैदिप्यमान करत आहे. असे रूप आजपर्यंत कोणीच बघितले नसेल. असुरेश्वरा, तुम्ही बघा आणि त्या देवीला तुमच्या अधीन करून घ्या, कारण ती स्त्रियांमध्ये रत्न आहे आणि तिचे मी वर्णनच करू शकत नाही, इतकी ती अप्रतिम आहे. हे राजा, तुमच्याजवळ देवांची आज इतकी संपत्ती, सर्व साहित्य आहे, ती स्त्री सुद्धा तुमच्याकडे आणि फक्त तुमच्याकडेच असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तिला तुमच्या अधीन करून घ्या. चंडमुंडाचे हे वाक्य ऐकून शुंभाने महादैत्य सुग्रीवाला आपला दूत बनवून देवीकडे पाठवले आणि मी जे तुला सांगतोय ते सर्व देवीला सांग, असे त्यांना सांगितले. शुंभाच्या आज्ञेने दूत सुग्रीव त्या रमणीय प्रदेशात जिथे देवी होती तिथे गेला आणि आपल्या मधुर कोमल वाणीने देवीला सांगू लागला, हे देवी, शुंभ सर्व त्रिलोकाचा आज स्वामी आहे, त्याचा दूत म्हणून मी आज तुझ्या जवळ आलो आहे. हे देवी, आज सर्व देवता फक्त आमच्या दैत्य राजांचे ऐकतात, कारण ते त्यांच्या अधीन आहेत. ते युद्धामध्ये पराभूत झालेले आहेत. अनेक रत्न त्यांच्याकडे आहेत आणि तुझ्यासारख्या त्रिपुरा सुंदरीला फक्त माझे स्वामी योग्यवर आहेत. त्यांनी असाही निरोप दिला आहे की मी जर नाही तर माझा भाऊ देखील खूप पराक्रमी आहे, तू त्याच्याशी देखील विवाह करू शकतेस. मी या त्रिलोकाचा स्वामी आहे आणि माझ्या इतका तुला सुखात कोणीच ठेवू शकणार नाही, असा निरोप दैत्यराजांनी दिला आहे. देवी, तू जर मला वरले तर संपूर्ण विश्वाची ऐश्वर्य प्राप्ती ही तुला होईल. त्यामुळे विचार कर आणि माझी पत्नी बन, असे दैत्य म्हणतात. दूताने असे सांगितल्यावर दुर्गादेवी अतिशय गंभीरपणे हसली व म्हणाली, हे दूता, तू बोलतोयस ते अतिशय सत्य आहे, त्यात चूक काहीच नाही. परंतु काय करणार, मी एक प्रतिज्ञा केलेली आहे की जो माझ्यासारखा शक्तिमान असेल, मला युद्धामध्ये हरवेल आणि माझ्या गर्वाचा नाश करेल, अशाच व्यक्तीशी मी विवाह करणार आहे, कारण तोच जगामध्ये सर्वात बलवान असणार आहे. त्यामुळे शुंभ किंवा निशुंभ या दोघांपैकी स्वतः कोणीतरी इथे यावं
मला जिंकावं आणि घेऊन जावं, यात वेळ कशाला लावायचा? यावर दूत म्हणाला, हे देवी, तू अतिशय गर्वाने फुललेली आहेस. तू असे बोलू नकोस. या त्रिलोकामध्ये कोण असा पुरुष आहे जो शुंभ किंवा निशुंभ समोर उभा राहील, आणि तू एक स्त्री आहेस तरी देखील तू असं बोलतेस. त्यामुळे तू माझ्या सोबतच त्यांच्याकडे चल, अन्यथा ते तुझा केश संभात धरून तुला ओढत नेतील आणि त्यावेळेला तुझ्या गर्वाचा नाश होईल. यावर देवी म्हणाली, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शुंभ बलवान आहे आणि निशुंभ देखील खूप पराक्रमी आहे, परंतु मी काय करू? मी तर अशी प्रतिज्ञा केली आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. तू जाऊन दैत्य राजाला आदरपूर्वक सांग, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. अशा प्रकारे 5व्या अध्यायामध्ये देवी आणि दूताच्या मधील संवाद सांगितला.